सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री एक तरुण कार्यकर्ता आहे. 99 साली साध्या माथाडी कामगारांच्या घरात जन्माला आलेला कार्यकर्ता, माथाडी कामगारांच्या घरात जन्माला आलेला कार्यकर्ता. राष्ट्रवादीचे नेते आदरणीय पवार साहेबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला. तो जावळी सारख्या खोऱ्यातनं 99 साली आमदार होतो. 2004 साली पुन्हा तिथनं आमदार होतो. मतदारसंघ बदलल्यानंतर कोरेगाव मधला आता आमदार होतो आणि आज साहेबांच्या मुळे तो मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून बसतो. माथाडी कामगाराचा मुलगा कॅबिनेट मंत्री म्हणून बसवण्याची किमया हे येड्या गाभाळ्याचं काम नाही, ते फक्त शरद पवारच करू शकतात. साध्या साध्या माणसाला आर पाटील एका साध्या घरातला कार्यकर्ता कसा बसा शिकला, परंतु आज राज्याचा गृहमंत्री म्हणून देशामध्ये फिरतात. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवलं. अशा पद्धतीनं ज्यांच्या घरात राजकीय पार्श्वभूमी नाहीये परंतु त्यांना पुढे आणलं पाहिजे. फौजिया खान मुस्लिम समाजातली एक महिला, आज इतक्या महत्वाचे विभाग आमच्या मंत्रिमंडळामध्ये ती भगिनी त्या ठिकाणी सांभाळते. आज हसन मुश्रीफ असतील, त्याच्यामध्ये जयंत पाटील असतील, आर पाटील असतील, छगन भुजबळ असतील, मधुकर पिचड असतील, कितीतरी लोकांची नावं घेता येतील. त्या सगळ्यांना संधी देण्याचं काम मला तरी राजकीय पार्श्वभूमी होती. मी पवार साहेबांच्या घरातला एक वेळ तुम्ही समजून घेऊ शकता, परंतु असे कितीतरी कार्यकर्ते त्यांना आमदार बनवण्याचं काम. 2004 ला आम्हाला नाही केपी पाटलाला आमदारकी देता आली, तुम्ही त्यांना आमदार केलं, त्या ठिकाणी निवडून आणलं. त्याच्यानंतर आम्हाला कळलं राव यांनाच तिकीट दिलं पाहिजे म्हणून नामदेवराव भोईटेंना विचारून त्यांना तिकीट दिलं.